अरे राहिलं आपलं मेन राहिलं. ब्लॉगर आहे आम्ही, युट्यूबर नवीन इन्कम येतो. आता एज्युकेशन करतायत 1 2 3 हा 3 बाकी सगळ्यांचं इन्कम सोर्स चालू आहे. आणि त्याचं इन्कम सोर्स चालू, फोटोग्राफी करतोय तो. चल आपण बोला की आपण 12वी नंतर काय करणार आहात? कॉलेज. हे बघ मी शपथ मारेन. सांगतो लागल ती बाईला लागल नाकात ना पाणी बोला. हा चल बोल. मला इंजिनियर मध्ये साडी घेऊन हे प्रायव्हेट नको. चल हे थांब बोल बोल. ए बोल चल लवकर. मला मोठ्यापणी होऊन इंजिनियर बनायचं. कोणाचं? हे चला गाडी काढ. म्हणजे आपण नल्ला होणार आहे. मुंबई गोव्याचं ब्रिज फक्त बाकी इंजिनियर नाही. मला ते विमानामध्ये कोण असतात रे? लोक ड्रायव्हर ड्रायव्हर. केबिन क्रू माहिती वेदन दाखवतोय. तुला काय आलं? घरी कोणीतरी येणार. सर स्वागत आहे तुमच्या आमच्या एअर हॉस्टेस मध्ये. हॅलो मी सोम खरात स्वागत करते एअर हॉस्टेस मध्ये. आणि पोरा दिसलीत ना तू सांगतो काय करणार? काय नाही कंपनी पुढच्या मेडिकल लोट्यात. आता तू सांगतो तू काय करणार? मी मर्चंट नेव्हीला. काय ऐका तिकडे बस बस. मी सांगतो ए कुणी हसायचं ना तुम्हाला शपथ आहे सगळ्या ना हसायचं नाही. हे ऐकाय हा मर्चंट नेव्ही मध्ये जाणार. कपडे फडफडतात. ह्याला पॉइल येतो काय? ड्रीम बद्दल नाही आई शपथ आहे बघ. अंकुश शपथ ड्रीम पूर्ण करणार. अंकुश तुला मगाशी ऍसिडिटी झालेली ना, उद्या मारणार तू. खोटी शपथ घेतलीस ना तुझी बायको माझी. अंकुश शपथ घ्या माझी शपथ. मर्चंट नेव्ही कुठच्या अँगलनी जाणार? अरे मेला साईडनं समुद्र वाहतोय. उद्यापासून ते अनिकेतला चायनीजची कढई नको मला सांगू. ह्याच्या डोक्यावर सगळ्यांना विचारणार आहे मी की त्यांची ओळख माझ्यासोबत कशी झाली. ओके 1 हा नड. एक्सपोजिंग साठी तुला कॉल केला होता एकदा ऑर्डरला. हा केलेलं. ही भाव कडक. हा एक्सपोजिंग म्हणजे फोटोग्राफी थ्रू. आपण काय ढोल पथक मध्ये होतो समर्थ. हा तर ढोल पथकात ओळख झाली. जिम मध्ये झाली. चला अबे जन्माची कीड लागले मला. जन्मापासून वाटवा लागला स्टाफ. आयुष्याची वाटोळा मला इथून लागलं. म्हणजे माझे 7.5 पनवती नरपटा इथून. काय कशाला मारतोस त्याला? आणली दुकानात. हे चले बोल. काय नाही सोय पेट्रोल पंपात सांगू खरं सांगू मी खरं सांगतो एकदम मनापासून. अंकुश अरे ऐक नाही आला गप ना. बोल बोल लवकर बोल. पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल टाकत होता तर त्याचा जीपे तर चालत नव्हता. तर मला बोलला याच्यासाठी पाठोपाठ मी होतो. तर मला दादा 50 रुपये आहेत का? अरे ना काय गरज आहे? गाडी पडेल. हे गाडी माझी आहे का? अरे बाजूला मारतोय का? मारू नको ना. हे अंकुश बस नीट सांगण्यात. अरे मग तू बोल ना, तुला माहिती आहे ना व्हिडिओ लेट होते. अरे चल बोल बोल बोल. पाठी घे ना डोळ्यामध्ये. अरे भाऊ फ्लॅश लावले तुझे डोळे जात आहेत काय? हा बोल बोल. आणि ह्याचं आणि माझे गाव एकच आहे लोटेमध्ये. तर आधीपासून तो सुरज मला ओळखायचा. नंतर मग फोटोग्राफीमुळे ओळख झाली. हा फोटो महाराजांचं नवीन स्मारक झालं तेव्हा तू फोटो काढलेस माझे. तेव्हा मी नंबर घेतलेला. हे जण आम्ही भाऊ बॅनर म्हणून सेव्ह केलंय. माझी ओळख पण सेमच फोटोग्राफी थ्रू झाली होती. हे मोस्ट ऑफ जरी फोटोग्राफी मुळे. तुम्ही लोट्यात हे बघ काय घेऊन. एक लास्ट क्वेश्चन आणि सगळ्यांना आवडणार क्वेश्चन. सोमचं नेचर कसं वाटतं? सोमचं नेचर कसं वाटतं? सांगू तर एकदम चांगला आहे. चांगला आहे सोम. तू आणि हा बघून घ्या. हा काय बोलणार? अरे गप ना 2 मिनिटं. कमेंट मध्ये सगळे सांगून जातात सोम काय म्हणजे सोमचं ते हावभाव परत त्याचे नाटके वगैरे कशी नोरापते. नोरा म्हणजे सोम तुला कसा वाटतो? बायल्या
चाळे वगैरे काय काय जण सारखं कॉलेज वरून येऊन पोगत नाही बघत मी. बोल आता सोमकडे बघून तुला कसं वाटतं? सोमकडे बघून म्हणजे एक आदर्श नेतृत्व तुला वाटतं का पण बोललोय बघून नाही, पण सोम सोबत राहून ते एक तरी समजलंय की माहिती काय, घरी असा एक पोरगा असतो, त्याला किती पण वळण लावा काय होत नाही, त्याच्यासाठी अंगावरनं नारळ काढून सोडून देतात. सेम मम्मी गेली नारळ आणायला, काकी काय करताय? बोलतोय नारळ आणायला गेलेले, मी बोललो काकी काय करताय? नारळ आणतोय. एक आपण 2 मिनिट नाही पोरगा काय सुधरत नाही काय नाही, आता त्याच्या अंगावर नारळ गळून टाकायचे. म्हटलं जाऊ द्या तुमचा नारळ पण नासका निघाला. जाऊ द्या तुमचाच पोरगा आहे. मग शेवटी त्यांनी वड्या केल्याने खाल्ली. आयुष्यात मला माझ्या लाईफ मध्ये बाईगिरी समजली नव्हती. सोहम सोबत राहून मला ती बाईगिरी समजली. ओमकार नाही मला काय बोलायचं नाही असतं, कारण का असतं एक बोलतोय हा बोल. कोणाबद्दल एवढं असं काय बोलायचं नसतं, ते प्रत्येकाचा स्वभाव असतो तसा, पण असं तो सुधरेल ना, तो आपण सुधरेल त्याला. हा बाई काय ऐक, आता तुम्हाला आपली मैत्री कशी वाटते प्रत्येकाने सांगा. म्हणजे हा आपला ग्रुप कसा वाटतोय बाकीच्या ग्रुप पेक्षा, आणि एक ग्रुपला आपलं नाव द्या मस्त. ग्रुप खूप छान आहे. म्हणजे तो आता आमच्यात जास्त नसतो तरी पण ही पोरं सगळी आपलीच आहेत आणि आम्ही जास्त एकत्र असतो. आमच्या सोबत येऊन कसं वाटतं तुला? खूप मस्त वाटतं, म्हणजे असं कुठल्या मैत्रीच्या दुनिया कशी काय असतं हे समजतं आपल्याला. चिपळून छोडो साथ हे कुठं बायला छोडो बोलला तो, तू बायला आहे ना खरंच. हम तुम्हारे साथ है. अरे तो बोलतो चिपळून छोडो, तो बोलतो साथ है. बाटलीतून पाणी घेऊन यायचं नाही, तू जीव दे त्याच्या. हे नोरा तू बोल, तुला कसं वाटतंय? म्हणजे मला असं वाटतंय, मला लहानपणापासून असे मित्र भेटले नव्हते, पण आता लाईफ मध्ये एवढे चांगले मित्र. आता मी सांगतो असा का बोलला, या दोघांचं काहीतरी चालू आहे. पण पहिल्यांदाच असे तुमच्यासारखे एवढे चांगले मित्र भेटले, आता खूप बरं वाटतंय. आणि तर आपली मैत्री जी आहे ना ती खूप भाषा आहे. तर तुला काय पोरांमध्ये इंटरेस्ट येतो हळूहळू? मैत्री खूप भाषा आहे, आणि अशी आपली मैत्री बघून ना जे आपले ब्लॉग बघतात ना ते पण बोलतात की तुमची जी मैत्री आहे ती खूप भाषा आहे, तुमची जी मैत्रीण आहे ती तुमची मैत्री अशीच टिकून ठेवा. आम्ही त्यांना पण हे वाटतं, प्राऊड वाटतं की आपली जी मैत्री आहे ती खूप चांगली आहे, आणि आपल्या मैत्रीला भालचून भाव नजर लागते. खरी गोष्ट आहे. आपली दोस्ती एक नंबर आहे. नीट बोल. हा बोल. आता शुद्ध बोलतोय. इथे जमलेला माझ्या 3, 4, 5, 6 भावांनो, तर मी आज हे दिसत नाही, भाव दिसत नाही. अरे बोल ना तू सोम. आता काय सांगू? हा बोल सर बोल. इथे जमलेला माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो आणि भगिनींनो, सॉरी माता कुठे तिथं? तर मी मला आमच्या मैत्रीबद्दल 2 मिनिटं बोलतोय ना मी. बोलू दे. आता मी 4 गोष्टी सांगणार, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. आज दिनांक 15 चपटावर आहे मी, आई शपथ लय मारी. अरे मी सुरत आता खरं सांगतोय, आता ब्लॉग चालू आहे, फालतू ह्या हातून सरळ चपटवणार मी याला. इनो लावून. हा बोल. अरे नाही चालू बस. भालेकर जरा पकड इथं. ह्याला आहे ना, ह्याला काय इकडे यार, मी मारत नाही. अरे मारत नाही, तो मुशीर येतोय. अरे सॉरी. तिकडनं घ्या. दोघं मला हात लावल त्यांची बायको माझी. इकडे तुझी बायको का? दोघं मला हात लावल त्यांची बायको माझी. दोघं मला मारा. इकडे मारू नको. जवळ बायकोचा प्रश्न. आपली मैत्री एक नंबर आहे. मारू नको. म्हणजे जो कोण मारेल त्याची बायको माझी. चल बोल. मारू जो कोण म्हणजे सॉरी यार, जो कोण नाही. आपली मैत्री एक नंबर आहे, म्हणजे जगात भारी आपल्याशी मैत्री आहे. बस मी एवढंच बोलू इच्छितो. तू एवढ्यासाठी एवढं पळाला? थांब ना, ऐक ना. जो मारेल त्याची बायको माझी. जो मारेल त्याची बायको. मारू नका. बायकोचा प्रश्न. बोल. आपली मैत्री एक नंबर आहे. अरे पुढे पण ऐक ना, बोलतोय ना मी. बोलतोय. चिपळूण मध्ये अशी मैत्री काय आपल्या महाराष्ट्रात अशी
कंठ जरा थांब बोलतोय ना या मारतोय तुझी बायको माझी जो कोण मारेल अरे हा बायको बघू नंतर आपण बायको नंतर आपण सांगू तिला अनकम्फर्टेबल वाटतंय वेदन खाली दाखव. हे काय मस्ती ना तो बोलला टी शर्ट सोड पॅन्ट सोड तिथं लय अनकम्फर्टेबल वाटत लवकर बोल लवकर बोल. आपली मैत्री एक नंबर आहे जो कोण मारेल त्याची बायको या मारतोय कशाला सारखं बोलतोय आपली बायको माझी एवढं चिनालाय मी मागे थांबतोय. हा बोल अरे हा बघ ए बाई तू लगेच दोन तुझे शब्द संपव आणि आपले घर. आपली मैत्री एक नंबर आहे आणि अशीच आपली मैत्री पुढे चालत पुढचं पण बोल मगापासून हेच बोलतोयस तू. आणि चिपळूण मध्ये अशी मैत्री आणि खरंच आपल्या मैत्रीला दृष्ट लागते लागते कोणाची मारू अरे मारू नको ना बस अजून काय बोलू एवढं मग दुसरं पण काय भाषणात मी एवढं कधी शाळेत बोललो नाही. आता नीट एकदम प्रोफेशनल बोल. नीट बोल. मारतायत रे मारू नको ना. ऐक माझं तुला हात टच झाला की मला बोलायचं आम्हाला बोलायचं हात टच झाला बोल चल बोल करू नको. आमची मैत्री म्हणजे एक नंबर आहे आणि अरे मगापासून तेच ऐकतो कंटाळा आला आता प्रोफेशनल बोल मग तसंच बोलायला लागणार. अरे आमची मैत्री त्याच्या पुढे तरी काहीतरी जा ना. कशावर बोलू मैत्रीवर बोलू की तुझ्या बायकोवर बोल. माझी बायको चिपळूण मध्ये एक नंबर आहे बोल. अरे मैत्रीवरच बोलणार ना पाहिल्या. बोल आय मिस्टेक हा बोल चल लवकर. ते मैत्रीवर बोलतो मैत्री इंग्लिश मध्ये मैत्रीवर चांगलं बोल. इंग्लिश मध्ये ओ माय गॉड बोल बोल लवकर बोल. Guys, all present, my friends are Maitri is Maharashtra state is very good and Chiplun city Maitri this is भाव आपला कोल्हापूर is return भाव is तहसीलदार ऑफिस is very nice. हसू नको हे प्रोफेशनल माझं काय कॉन्फिडन्स लो होतो. हा बोल. व्हेरी नाईस. दिस इज सूरज बायल्या. दिस इज शंकर तोंड जवळ लगेच थुकू शकतो मी. सूरज बायल्या करतोय बघ हे बघ त्यातला नाही मी तो अथर्व तिकडे बोल ना सोम. अंकुश इज फोटोग्राफर. शी इज फोटोग्राफर. शी इज त्या बायका आहेत इंग्लिश आम्ही त्याच्या चारित्र्यावर गेलो. तू तुझे शब्द मागे घे. चारित्र्यावर शब्द आगे अरे अंकुश ह्याला पण शी बोल. आता दोन घेतले शब्द ह्याला पण सोड काय कर दोन घेतले शब्द. हा ठीक आहे मी पुढे जाऊनच नाही. अरे घे ना चल झालं चल बोल. दिस इज अथर्व. अरे तुला मैत्री कशी वाटते मारतोय हात पण लावला. सॉरी इंग्लिश मैत्री आपलं सॉरी फ्रेंडशिप इज व्हेरी व्हेरी नाईस. इज भाऊ कोल्हापूर रिटर्न इज व्हेरी. अरे तू त्याच्याबद्दल अरे मग थांब प्रत्येकाबद्दल बोलायला पाहिजे. सुरज असं त्याच्या म्हटल्या पण आणि परत डबल शब्द घेतले तुझ्या कानाखाली आता पहिल्यापासून अरे कोल्हापूर बिल्लापूर तो वेगळा आपण मित्र आहे तो. बोलू दे बोल. नवीन आला कोल्हापुरात आला ओंकार. अरे हा कुठं चाललं माझ्यावर. हा काय इंग्लिश स्पीकिंग चल लवकर बोल. तसं मला थोडं मोडत का इंग्लिश येतं. अरे इंग्लिश सगळ्यांच्या हात उठलेला आता आई शप्पथ. दिस इज ऑल प्रेझेंट माय फ्रेंड्स. अरे हसू नका रे. हसू नको ना. काय एडा कुठचा मी नवीन नवीन शब्द घेऊन येतो आता विसरतोय ना मी. हसू नको. हवा येऊ दे ना हवा येऊ दे ना. मी असा हवा यस पर्यंत मारी. थुकू बिकू नका बस बस. बोल दे लवकर दे. सोम फालतू गिरे नको. ऑल प्रेझेंट आर व्हेरी व्हेरी नाईस अँड दिस इज फ्रेंडशिप इज हाय लेवल इज हाय. मध्ये बोलू नको. हे मार ना आता याला मार. गप ना. अरे आम्ही काय डायरेक्ट मला काय तीच काम आहेत काय. मधनं बोल. पुढच्या वर्षी पेपर दिले ना इंग्लिशच्या टीचर होऊन कॉलेजवर
माझा कंट्रोल सुटतोय. हा सुटले की मेला. हा चला लवकर बोल लवकर बोल लवकर बोल रे. दिस इज फ्रेंडशिप इज व्हेरी नाईस दॅन चिपळूण सिटी इज. अरे काय बाबा हसतोय मला असं येतंय. तू लाईट तिकडे फोकस ऑन लाईट. हा बोल लवकर बोल लवकर बोल. दिस इज आय एम मैत्री इज व्हेरी नाईस इज मैत्री स्टार्टिंग सॉरी फ्रेंडशिप स्टार्टिंग आहे. ऐक तू सोड तुझी लायकी नाही. नाही बरोबर बोलतोय. तू काय बरोबर बोलतोय. कॅमेरा दे बरोबर आहे. आता जो कोण मध्ये बोलतो जो कोण मध्ये बोलल मध्ये असेल हा त्याला वाकून त्याला नदीत टाकायची. त्याची बायको माझी परत तुझी. एका सेंटेन्स मध्ये सगळं बोला आता. पण डबल सेंटेन्स रिपीट नाही झालं पाहिजे. चल लवकर बोल. रिपीट एक गप हा बोल. म्हणजे एकच सेंटेन्स फक्त बोलू. नाही जरा 2-3 लाईनीचं तरी बोल. भरपूर बोल. 2-3 लाईनचा बोल. फक्त एक सेंटेन्स किंवा एक लाईन. चल की परत. चला घे हे बोल बोल बोल. आवर फ्रेंडशिप इज व्हेरी नाईस अँड फ्रेंड्स आर व्हेरी गुड. हा म्हणजे आणि फ्रेंडशिप इज हाय लेवल ही. फ्रेंडशिप स्टार्टिंग 99 रुपीज स्टार्टिंग. 199 तेच होते चुकी बोलतोय नाही. ओके आता हाका मध्ये बोलतो. अरे सॉरी डोंट डिस्ट्रॅक्ट. दिस एवढूसा बोलायला एवढा वेळ पाहिल्या. ती मैत्री अशी आहे ना, म्हणजे आता समजा अंकुशला फोन केला, म्हणजे एक उदाहरण देतो तुला. आता माझा पेट्रोल संपलाय म्हणजे कॉल करला तर असं अंकुश भावा पेट्रोल संपलाय तर असं येईल तो. एवढी आपली हार्ड आणि अशी डीपली आपली मैत्री आहे. तुला पण असं खरं नाही ना भाऊ, खरं नाही. मी आधी माझा डायलॉग कळते का, घे मम्मी शपथ. असं बोलेल. तर आता तू बोल. आपली मैत्री रावत आहे. परवाच गाडी बंद पडलेली, सूरजला कॉल लावला. सूरज 5 मिनिटात गाडी पोचवायला आला. मी पण होतो. आता तू. आम्ही हॉटडॉग खातो तुम्ही. हा चल. आमच्या भाषेत बोलतो कोल्हापूरच्या. हा विषय टॉपचा आहे मैत्रीचा आपले. टॉपचा आहे. अजून आणि हा भाई दुपारी बघ इकडे 2 मिनिटं. 2 मिनिटं हात पुढं नाईस गाईज चला. दुपारी गेलाय टॉयलेटला गेलाय काय आणि तिथून मला 5-5 मिनिटाला फोन करते, भाई मॅटर झाला आणि मला तुझ्या बाथरूम मध्ये असा कसला मॅटर होतो. तू बाथरूम मध्ये होता. आवाज येत होते शिवाय नको. अरे ऐक ना, 5-5 मिनिटांनी कॉल करतोय, मला मारायला आले बाहेरचे. बाथरूम मध्ये असं कोण येतं मारायला. मला पण कॉल आला होता. पहिला तुझ्या मोबाईल वरून टप आजा आवाज येत होता. आजा खरं बोल, तू बाथरूम मध्ये होतास की नव्हता. आजा होता संडाच्या बाटलीची मला माहिती सोम बाथरूम ला होता. तुला बाथरूम मध्ये खरं सांग कोण मारायला आलेले. मला तू दुपारी कॉल केलेला, मी झोपलेला असताना कोण बाथरूम मध्ये मारायला आले. कोणासोबत होता सांगू. सोम ऐक तू आता गप बसा. सोम बाथरूम मध्ये असताना तुला काय काय बोलत होता. अरे 5-5 मिनिटांनी कॉल करतोय, भाई माझा मॅटर झालाय आणि मला मारायला लोक येत आहेत बाहेर. अरे तू बाथरूम मध्ये फोन घेऊन काय करत होता. अरे तो बाथरूम मध्ये होता. काय त्याचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपला भावाला मोठा करा. बाय.